नमस्कार मंडळी. कालच विशाल जुन्नर विद्यमान पॅनलच्या वतीने काही करण्यात आलेले दावे पाहिलेले आहेत. त्यांचं म्हणण्याचा उद्देश आहे की आपली संस्था अतिशय चांगली आहे, आम्ही त्याचा खरोखर रिस्पेक्ट करतो. आपली संस्था खरोखर खूपच चांगली आहे. आपल्या संस्थेला शासन दरबारी आणि इतर अनेक सहकार क्षेत्रातल्या संस्थांनी अतिशय उच्च दर्जाचे पुरस्कार दिलेले आहेत आणि त्याचा नक्कीच आम्हाला सुद्धा तुमच्या इतकाच गर्व आहे. साहेब, हे सगळे पुरस्कार आपल्याला जे प्राप्त झालेले आहेत ते 8 वर्षापूर्वी प्राप्त झालेले आहेत आणि आम्ही फक्त संस्थेला मिळालेल्या पुरस्कारांवर किंवा तिच्या विश्वासावर आम्ही शिंतोडे उडवत नाही आहोत. आम्ही फक्त संस्थेत झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत आहोत. आपण आपल्याला मिळालेल्या सहकार खात्याच्या सहकार्यामुळे आपण अनेक संस्था आपल्यामध्ये विलिनीकृत करून घेतल्या. त्या विलिनीकृत करून घेताना त्या संस्थांमध्ये त्या काळामध्ये आमचेही काही वाडवडील संचालक होते आणि त्यांनी तितकंच योगदान दिलेलं आहे. पण मला एका गोष्टीचा अतिशय खेद वाटतो की आपण आपल्या संस्थेत दिल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाबद्दल बोलतो की आपण त्यांना खूप वेतन देतो. आपल्याला ह्या एका गोष्टीची तुम्ही खूप काळजी घ्यायला हवी होती की संस्था ही सर्वस्वी कर्मचाऱ्यांच्या कष्टावरती चालते. कर्मचारी मेहनत घेतात आणि त्याचा त्यांना मोबदला मिळत असतो. त्यांना त्या कामाचे त्यांचे पैसे मिळत असतात आणि तुम्ही आज निवडणुकीच्या तोंडावरती कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल बोलताय. आपल्याला ह्याबद्दल काहीतरी वाटायला पाहिजे होतं. कोरोना काळापासून तुम्ही कर्मचाऱ्यांची वेतन कपात केली. काय चूक होती त्या कर्मचाऱ्यांची? एकतर तुम्ही कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीच्या कर्ज फायली करायला लावायच्या, ती कर्ज वसूल नाही झाली की त्यासाठी परत कर्मचारी वसुलीसाठी इकडे तिकडे फिरत बसणार, त्याच्यासाठी हेलपाटे मारणार. म्हणजे एक तर चुकीच्या फायली आपण जबरदस्ती करायच्या, त्याच्यानंतर त्याच्या वसुलीचा ताण कर्मचाऱ्यांवर द्यायचा, त्यांना ठेवी आणण्यासाठी ताण द्यायचा आणि परत एवढं सगळं करूनही संस्था जर तुम्हाला नफ्यामध्ये दाखवता येत नाही तर तुम्ही कर्मचाऱ्यांची पगार कपात करता आणि संस्थेचा नफा वाढवता. आणि तुम्ही पुन्हा या निवडणुकीच्या तोंडावर काय सांगताय की आम्ही कर्मचाऱ्यांना खूप चांगले पगार देतो. तुम्ही काय हे सांगत नाहीत की आम्ही कर्मचाऱ्यांची पगार कपात करून 1 वर्षापूर्वी संस्था प्रॉफिटमध्ये दाखवली होती. असो, ही प्रत्येकाची विचारसरणी असते. तुम्ही दरवेळी बोलताय की आम्ही संस्थेवरती नको ते आरोप करतोय, संस्थेचा अपप्रचार करतोय. आमच्या उभ्या आयुष्यातही असं कधी घडणार नाही की आम्ही संस्थेचे अपप्रचार करतोय. तुमचं जर म्हणणं असेल संस्थेचा अपप्रचार, एका संचालकाने केलेला भ्रष्टाचार किंवा संचालकांच्या टोळक्याने मिळून केलेला एकत्र केलेला घोटाळा किंवा आपण त्यांनी घातलेला सामान्य सभासदांच्या पैशावरचा दरोडा हा आणि याच्या संबंधित काही गोष्टींचा आम्ही उलगडा जर सामान्य सभासदांना करून दिला तर तुम्ही त्याला संस्थेची बदनामी कशी समजता? एक जागरूक सभासद म्हणून हे आमचं आद्य कर्तव्य आहे की तुम्ही केलेल्या चुकांची बद्दल आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणं आणि त्याच्याबद्दल तुम्हाला जाब विचारणं. तुम्ही आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. आम्ही जर सांगतोय भ्रष्टाचार झालाय एखाद्या कर्ज प्रकरणात तर त्या कर्ज प्रकरणाबद्दल बोला. जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही त्या प्रकरणांच्या ओरिजिनल फाईल्स घेऊन लोकांना दाखवा की ही आम्ही सगळं काही बरोबर केलेलं आहे. आम्ही केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध उचललेल्या आवाजाची सांगड तुम्ही संस्थेच्या अपप्रचाराबरोबर करू नका. याच्यामध्ये समजा तुमची बदनामी होत असेल तर तसं स्पष्ट बोला की आमची वैयक्तिक बदनामी होते. आम्ही जे काही प्रश्न विचारलेत किंवा आम्ही जे काही लोकांसमोर जाऊन दाद मागत आहोत ती फक्त आणि फक्त भ्रष्टाचाराच्या प्रश्नांवरतीच मागत आहोत. यामध्ये संस्थेची कोणत्याही प्रकारची बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही आहे. तुमचं म्हणणं आहे की आम्ही 19 मार्चला मेळावा घेतला आणि संस्थेचा अपप्रचार केला. बरं, ठीक आहे. 19 मार्चला मेळावा घेऊन जर आम्ही अपप्रचार केला तर तो मेळावा थांबवण्यासाठी तुम्ही का बरं पोलीस स्टेशनकडे पळत होते? का तुम्ही मुंबई हार्ट कोर्ट पासून जुन्नर कोर्टापर्यंत तुम्ही पळत होतात? तुम्हाला असली कसली भीती वाटत होती? आपली संस्था, हे तर मान्य आहे की आपली संस्था अतिशय चांगली आहे, अतिशय व्यवस्थित चालली आहे. मग अशी तुम्हाला कशाची भीती वाटत होती की ज्या भीती कारणासाठी तुम्ही पोलीस स्टेशन आणि इतर लोकांकडे पळत होता? आम्ही असं काय दाखवणार होतो ज्याची तुम्हाला भीती वाटत होती? असो, आता 2012 साली समजा भोसरीचा कर्ज घोटाळा झालेला आहे किंवा इतर ऑडिट वर्ग,
तुम्हाला सन्माननीय अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारले की तुम्ही ऑडिट रिपोर्ट का देत नाही. तुम्हाला 4 वेळा प्रश्न विचारूनही तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर न देता इतर गोष्टींची बगल देताय. ऑडिट रिपोर्ट मिळणं हा सर्वसामान्य सभासदाचा हक्क आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये पूर्ण संस्थेचा गव्हर्नमेंट ऑडिटरने केलेला लेखाजोखा असतो. प्रत्येक कर्ज प्रकरणाबद्दल दिलेली पूर्ण माहिती असते. ती तुम्हाला द्यायला काय हरकत आहे? एक ऑडिट रिपोर्ट मागितल्यानंतर तुम्ही 3-3 वर्ष तुम्ही का नाही देऊ शकलेला? मग तो ऑडिट रिपोर्ट मागण्यासाठी का आम्हाला माहितीच्या अधिकारात सहकाराकडून ते ऑडिट रिपोर्ट मागवावे लागले? आणि ते ऑडिट रिपोर्ट मागितल्यामुळेच तुम्ही केलेल्या सगळ्या घोटाळ्यांचा पर्दाफाश झालेला आहे. तुम्ही अनेक प्रकरणांबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले गेले. कुर्ला जागा घोटाळा असेल किंवा जुन्नरची जागा घोटाळा असेल, याला इतर गोष्टींचा बागलबोवा करण्यात काहीच अर्थ नाहीये. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते मुद्द्यानिशी स्पष्ट बोला. कारण गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन हे कधी बदललं जात नाही किंवा काही नाही. तुम्ही 25-30 लाखाच्या जागा जर 80-80 लाखाला विकत घेत असता तर ते घोटाळेच असतात. तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं योग्य वेळी दिलीच पाहिजेत. मंडळी, आत्ताच थोड्या वेळापूर्वी मला एका सोशल वृत्तवाहिनीवरती एक ऑडिओ क्लिप पाहायला मिळाली. ज्या प्रकरणाचा गेली आम्ही 3 वर्ष पाठपुरावा करतोय, कर्ज घोटाळ्यांचा पाठपुरावा करतोय आणि त्या गोष्टीसाठी आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत. त्या कर्ज घोटाळ्यातील एक सन्माननीय कर्जदार श्री राजे भोसले साहेब यांनी ती क्लिप, त्यांच्याबद्दलची ही क्लिप आहे आणि त्यांनी त्यामध्ये अनेक गोष्टींचे दावे केलेले आहेत आणि त्याबद्दल चर्चा केलेली आहे. एक कर्जदार म्हणून, एक खातेदार म्हणून, आमचे सहसभासद म्हणून आम्हाला राजे भोसलेंचा नक्कीच सन्मान आहे. पण राजे भोसले साहेब, माझा एक साधा सोपा आहे प्रश्न. आपली कर्ज पे करण्याची कॅपॅसिटी आहे, आपले हेतू खूप चांगले आहेत, सर्व काही व्यवस्थित आहे. पण गेली 3 अॅन्युअल मीटिंग्स मध्ये तुमच्या प्रकरणांबद्दल आवाज उठवला जातोय. तर आमची एक प्रामाणिक अपेक्षा अशी होती की तुम्ही येऊन एखाद्या अॅन्युअल मीटिंग मध्ये या सगळ्या गोष्टींचा उलगडा केला असता तर फार बरं झालं असतं. आज असं तुमचा म्हणण्याचा हेतू आहे का? तुमच्या एकंदर बोलण्यातून असं आम्हाला जाणवत आहे की तुमची सगळी प्रकरणं ही बांगर साहेब आणि तात्या साहेबांनीच पास केलेली आहे आणि त्याच्याच वरती तुमचं हे सगळं चाललेलं आहे. पण तुम्ही काय घोटाळे केलेले आहेत? तुम्ही जर तात्यासाहेबांच्या वंशजांना विचारत आहात की त्यांची तुम्ही पातळी चेक करत आहात, पण तुमच्या नावाचा उल्लेख तर स्वतः अध्यक्षांनीच तात्यांकडे केलेला आहे की तुम्ही कशा प्रकारचे घोटाळे केलेत, तुम्ही कशा प्रकारची कर्ज घेतलेली आहेत, तुमच्या कर्ज प्रकरणांमध्ये कसे घोटाळे झालेले आहेत, ह्याचे सगळे प्रश्न आहेत. ते तुम्ही आत्ताचे जे अध्यक्ष होते त्यांना हे तुम्ही प्रश्न विचारा ना. तुम्ही सभासदांना काय प्रश्न विचारताय? आणि आम्हाला अतिशय अभिमान आहे की तुम्ही 250 एकरचे मालक आहात. आम्हाला अतिशय अभिमान आहे. आम्ही तत्पुरतं असं समजतो की आमचे पैसे एका सुरक्षित हातामध्ये आहेत. जर हे खरोखर सत्य असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलताय त्या जर खरोखर सत्य असतील तर आमची तुम्हाला एकच विनंती आहे, सगळ्या ओरिजिनल कागदपत्रांनिशी आज आमचं जे इलेक्शन ज्या विभागात चाललेलं आहे, आमच्या जुन्नर नगरीमध्ये या, तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही तुमची सभा भरवू, तुमची ओरिजिनल कागदपत्र दाखवा आणि त्याबद्दल आम्ही तुमचा सत्कार सुद्धा करू. यामध्ये आम्हाला तुमची कोणत्याही प्रकारची वैयक्तिक बदनामी करणं हा आमचा हेतू नाही. आम्ही तुमच्यावर आरोप करत नाही आहोत. आम्ही आमच्या संचालकांनी केलेल्या घोटाळ्यांबद्दल त्या संचालकांवर आरोप करत आहोत. त्यामुळे ही गोष्ट साहेब तुम्ही वैयक्तिक घेऊ नका आणि जर तुम्ही दोषी नसाल तर तुम्ही योग्य पुराव्यांनिशी समोर या. आम्हाला त्याचा अभिमानच वाटेल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी.
सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.